पारोळा गटप्रवर्तकांच्या मानधनात 10,000 रुपये वाढ करणे, संपकाळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे या मागण्या मंजूर होण्याबाबत मतदारसंघातील कर्मचारी महिलांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती। या मागणीबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत साहेब यांची आमदार चिमणराव पाटील यांनी भेट घेत या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली। राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे 3500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत। दिनांक 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय क्रमांक आशा 5623 प्र 535 आरोग्य 7 या निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये गटप्रवर्तकांना 1,000 रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे। सुमारे 25,000 लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाले आहेत। राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहेत। संपादरम्यान आपण गटप्रवर्तकांना 6,200 रुपये व माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार त्यात 3800 आणखी भर घालून 10,000 रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात 1,000 रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे। गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 25 आशा स्वयंसेविकांवर देखरेख करावी लागते। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला 25 दिवस दौरे करून आशांना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करावे लागते। त्यानंतर मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातून रक्कम शिल्लक राहत नाही। तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासह अन्य मागण्या मान्य करून गटप्रवर्तकांचा न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत साहेब यांच्याकडे केली। तसेच याबाबत आवश्यक त्या कार्यवाहीबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी आमदार चिमणराव पाटील यांना आश्वासित केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.